बायको कमाल झालं जेवण, कमाल. इतके दिवसात असलं सुंदर जेवण जेवलो नाही मी. म्हणजे एवढं वर्ष मी विष वाढत होते तुला? म्हणजे तुझ्या हातची चव तर आहा. अच्छा. हा तुझ्या हातचे जेवण तर आहा. गिळ मेल्या गिळ. आणि हे झाल्यानंतर ना भांडी घासून घ्या, पाणी जाण्याच्या आत. काडीची चव नाही तुझ्या जेवणाला. पाणी जाणार रे, भांडी घासून ठेव. तुझ्या हाताला काडीची चव नाहीये. श्रेयस लवकर या घरी. लवकर येऊ. बघ अरे कसलं गोड आहे. गोड. गोड काय आणू खायला असं विचारत होतो मी. संध्याकाळी निघा निघा. आणि उशिरा आलास ना तरी चालेल. अगं बाई, हो 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 येईन ना, नक्की येईन. अगं बाई काय नशिबान आहेस ग. अगं तुला नातीला खेळवायला मिळतं, बारसं साजर करायला मिळतं. आमच्या नशिबी काय काय. येईन बारसाला येईन. छा ठेवतेस का? ठेवते ठेवते. हा आई. अगं अगं तुला नाही, सुनबाईला म्हटलं. आणि बाळाला छान छान कपडे घेऊन येईन ना. हा येते येते येते. सॉरी, मला वाटलं डासच आहे. अहो ऐका ना. बापरे, आज अहो ऐका ना. बसू. बस की. बरं मी काय म्हणते ते, माझे हात तुम्हाला रफ नाही वाटत फार? बघा. नाही नाही वाटतात ना. तेच तर मी सांगत होते की मी दिवसभर ऑफिस मध्ये काम करत असते. मग इथे घरी आल्यावर ही सगळी घरची कामं करावी लागतात. फार दमायला होतो. मग आपण त्यापेक्षा कामवाली बाई ठेवली तर? म्हणजे कसं, मलाही आराम, आईंनाही आराम ना. आणि रात्री आपल्याला रोमॅन्स करायला वेळ मिळेल नाही. मग जा आईंशी बोला बघू. आईशी ना बोलतो ना. आता आता लगेच लगेच बोलतो तुझे. तोपर्यंत तू डास ना. ओके. कामवाली ठेवायचं नाही. ते काय ऐकायचं ना, तुझ्या बायकोला जाऊन ऐकव. बाळ झाली की कामवाली ठेवायचं. बाळच पाहिजे ना. आत्ता घेऊन येतो. बाळ हवं असेल तर कामवाली बाई ठेवायची. जाऊन सांगा त्यांना. एवढं वर्ष मी काम करत आलोय, तेव्हा कामवालीचं हे ठेवलंय. आता कामवाली पाहिजे. जा. काय यार, हा सतत तुला त्यांचंच ऐकायचं असतं. माझं तुला एकही ऐकायचं नाहीये का? ह्या बाबतीत तरी थोडंसं ऐक्यात. तू आधी त्यांना जाऊन बोल. निघ. आपण
मी भांडी घासेन, अख्ख्या सोसायटीची भांडी घासेन. आईला बायकोला कन्व्हिन्स करते, आईला कन्व्हिन्स करते. बाळ पाहिजे, बाळ कामवाली पाहिजे, कामवाली. घासेन भांडी. हो बाई. हा त्याला सगळं सांगितलं पण तो काही काय बरोबर आहे ना. ठीक आहे, समजवते मी त्याला. एक मिनिट. हा आई. हा हो 2 मिनिट आई. कारण ती तसे वागते तुझी फॅमिली, म्हणून मला प्रॉब्लेम असतो. काय काय किती पैसे कमवतेस का असे एवढं मला मास दाखवतेस? ते जा, नको तुझा पैसा आणि तू सुद्धा चल. काय झालं? काय नाही आई, अक्कल नाहीये तिला. सुनबाई इकडे. सोड ना, तू कशाला लक्ष देते हिच्याकडे? जाईल घर सोडून. जायचं असेल तर तू जा. ती या घरची लक्ष्मी आहे, ती इथेच राहणार आहे. आणि 5 मिनिटं देते तुमचं भांडण मिटवायचं. आईंनी पहिल्यांदा एवढी बाजू घेतली ना माझी. सॉरी. मी पण सॉरी. खूप लागलं. हं? पण इथे लागलं. तुमचं सगळं भांडण मिटलं असतं तर भांडी घासून घ्या. हो. चहा ठेव का? हो.